शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता यामध्ये जमा होणार आहे 90,86,97,000 एवढा निधी इथं आलेला आहे. तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जे की यामध्ये जून 2025 ते ऑक्टोबर 2025 बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा जो काही नवीन जी आर इथं आलेला आहे. तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यात पैसे इथं मिळणार आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे. तर सर्वांसाठी हा जो निधी इथं आलेला आहे अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे भरपाईपोटी बाधितांना मदत, जे की 90,86,97,000 एवढा निधी इथं आलेला आहे. तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. तर आता यामध्ये जून ऑक्टोबर अतिवृष्टी, पूर आणि छत्रपती संभाजीनगर आता जे की यामध्ये विभाग आहे ते आपण इथं जाणून घेऊया. तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण तर हे जे काही विभाग आहे कोणते छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण तर विभागामधील जे काही लाभार्थ्यांकरिता हा जो निधी इथं आलेला आहे, जे की आपण इथं पाहत आहात तुम्ही. तर हा जो निधी इथं आलेला शेतकऱ्यांसाठी तर यामध्ये 90,86,97,000 एवढा निधी जे की या जिल्ह्यांकरिता इथं आलेला आहे. तर यामध्ये आपले जो काही विभाग आहे ते विभागाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या थेट डीबीटी खात्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण तर विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत व किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत ते आपण इथं पाहणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर आता आपण इथं जे की इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे की नवीन जे आर इथं आलेलं आहे. तर यामध्ये पहिला जो विभाग आहे ते आपला छत्रपती संभाजीनगर. तर त्यानंतर आपले जे काही जिल्हे आहेत यामध्ये तर यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जे काही जिल्हे आहे यामध्ये जालना, परभणी, बीड तर हे जिल्हे आहे. तर यांमध्ये जी की शेतकऱ्यांची संख्या आहे, काय शेतकऱ्यांची संख्या तर यामध्ये जालन्यामध्ये जे आहे 4,257 शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि त्यांसाठी जो काही आलेला हा जो निधी आहे. तर इथं परभणीमध्ये 5,070 आहे, बीडमध्ये 28,778 शेतकरी पात्र आहेत आणि या जिल्ह्यासाठी जो काही हा निधी इथं आलेला आहे हा निधी तुम्ही जे की तुमच्या जिल्ह्यानुसार इथून चेक करून घ्या की तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता. आता यामध्ये जालना, परभणी, बीड यांसाठी एवढे शेतकरी पात्र आणि एवढा निधी इथं आलेला आहे. त्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर इथं बघितलेलं आहे. दुसरं जे येते यामध्ये आपलं कोणता येते यामध्ये आपलं इथे जे की विभाग येते नाशिक. कोणता येते आपला नाशिक विभाग. तर नाशिक विभागावरती आपण जे राऊंड करून घेऊ थोडं नाशिक विभाग आपण सिलेक्ट केलेला आहे. तर आता नाशिक विभागामधील जे काही जिल्हे येते ते जिल्ह्यांमधील शेतकरी आणि त्यांसाठी आलेला हा जो आहे निधी. तर आता यामध्ये जळगाव, अहिल्यानगर, पुन्हा अहिल्यानगर हे इथं मे आहे आणि इथं सप्टेंबर आहे. तर इथं जळगावमध्ये 3 शेतकरी आहेत, अहिल्यानगरमध्ये 776 शेतकरी आहेत, त्यानंतर पुन्हा अहिल्यानगरमध्ये सप्टेंबरमध्ये 6,574 आहे शेतकरी आणि त्यासाठी आलेला हा जो निधी आहे. तर आता यामध्ये तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये याचा निधी आला की नाही. त्यानंतर इथं जळगाव, अहिल्यानगर, पुन्हा अहिल्यानगर बघितलेलं आहे. त्यानंतर आपलं जो काही यामध्ये येते पुणे, काय येते यामध्ये आपलं पुणे येते. तर पुण्याला आपण राऊंड करून घेऊ. त्यानंतर जिल्हे सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली आणि यामध्ये जे काही शेतकरी पात्र आहेत ते आणि यांसाठी आलेला हा जो निधी आहे. तर आता यामध्ये सोलापूर, पुणे, सातारा, सांगली तर सोलापूरमध्ये 20,421 शेतकरी पात्र ठरलेले आहेत, पुणेमध्ये 171 शेतकरी आहेत, साताऱ्यामध्ये 20 आणि सांगलीमध्ये 5. तर अशा मिळून भरपाईची जी काही रक्कम आहे ती कॅल्क्युलेशन होऊन इथं येऊन जाईल. तर आता हा जो निधी आहे ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे की जमवणं सुरुवात. तर यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे जे की दाखवल्याप्रमाणे 90,87,97,000 एवढा निधी आलेला आहे.
त्यानंतर आपला शेवटचा जो काही विभाग इथं राहिलेला आहे कोकण विभाग, कोकण विभागामधील आपलं रायगडमधील एकच शेतकरी आहे आणि त्यासाठी आलेला हा जो निधी आहे, आता याचे जे काही पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमवणं सुरू झालेले आहे. यामध्ये रायगड, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, बीड, परभणी, त्यानंतर जालना. तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पैसे 90 कोटी किती जमा होत आहे, 90,86,97,000 एवढा निधी जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.